क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज इंडियासाठी खूप चांगला दिवस होता. एशिया कप अंडर 19मध्ये आज इंडिया वर्सेस पाकिस्तान एक सामना झाला. आणखीन एक इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका थर्ड T20 झाली. दोन्ही ठिकाणी इंडिया विजयी झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. पाकिस्तानला इंडियाने 90 रन्सने हरवलं आणि साऊथ आफ्रिकेला इंडियाने 7 विकेट्सने हरवलं. पहिलं आपण अंडर 19 इंडिया वर्सेस पाकिस्तान त्याच्याबद्दल बोलूया, कारण पाकिस्तान आहे ना, तर पाकिस्तानबद्दल बोलायला अजून जास्त एनर्जी येते. तर 50 ओव्हर्सची मॅच होती. इंडियाने 49 ओव्हर्सची केलेली, कारण पाऊस पडलेला तिथे आदल्या दिवशी, तर पाणी वगैरे होतं, त्याच्यामुळे थोडं लेट मॅच चालू झाली. त्यामुळे 49 ओव्हर्सच्या मॅचेस झाल्या. त्याच्यामध्ये इंडियाने फर्स्ट बॅटिंग करताना 240 ऑल आऊट झाले. 46.1 ओव्हर्समध्ये पूर्ण 49 ओव्हर खेळू शकलो नाही. आपण त्यावेळेला थोडं वाटलं स्कोअर कमी झाला आहे वगैरे करून, पण पिच थोडं हे होतं, अनइवन, थोडासा बाउन्स होता. तरी बोललं बघूया आपण पहिल्या 10-15 ओव्हर्समध्ये कळेल की मॅच कुठे चालले, पाकिस्तानच्या दिशेने चालली की इंडियाच्या. तर इंडियन बॉलिंग खूप छान बॉलिंग टाकली मुलांनी, एकदम टाईट लाईनवर बॉलिंग टाकली. त्यामुळे त्यांना पाकिस्तानच्या प्लेयर लोकांना चान्सच मिळाला नाही रन स्कोअर करायला. त्यामुळे आपण पहिल्या 15 ओव्हर्समध्येच मॅचवर आपलं हे केलं, प्रभुत्व सुरुवात केली जमवायला. तर इंडियाकडून आयुष म्हात्रेने चांगली आज स्टार्ट दिली इंडियाला. त्याने 38 केले 25 बॉलमध्ये, 4 आणि 3 सिक्सेस. वैभव आज सूर्यवंशी बॅडलक होता त्याचा, 5वरच कॉट अँड बॉल, म्हणजे बॉल असं थांबून आला आणि तो शॉट खेळून झाला, पण ते टाईम झाला आणि कॉट अँड बॉल झाला. त्याच्यानंतर ॲरॉन जॉर्ज हा खूप छान खेळला. 85 केले 88 बॉलमध्ये, 12 1 सिक्सेस. विहान आणि वेदांत हे जरा लवकर आऊट झाले, त्यामुळे थोडं खूप जास्त प्रेशर आलेलं तेव्हा. विहान 12 रन्स करून आऊट झाला 16 बॉल्समध्ये. वेदांत 22 बॉल्समध्ये. त्याच्यानंतर विकेट किपर कुंदा आणि याच्यामध्ये जॉर्जमध्ये चांगली पार्टनरशिप झाली. त्याने 22 केले 32 बॉल्समध्ये. पण जे 4-5 विकेट लवकर गेलेले अंडर 100, त्याच्यानंतर थोडं हे पार्टनरशिपने थोडं बिल्डअप झालं. त्याच्यानंतर जो चौहान कनिष्क चौहान करून आहे ऑलराऊंडर, त्याने खूप चांगली बॅटिंग केली, कारण विकेट एवढे गेलेले असताना तो प्रेशरमध्ये आला नाही, त्यांनी ब्लॉक केलं नाही. त्यांनी तो स्कोरिंग शॉट जे त्याला मिळाले लूज बॉल, त्याला त्यांनी मस्त पनिश केलं, 6-4 वगैरे. चांगले स्ट्राईक रेटने, 100च्या स्ट्राईक रेटने खेळला तो. 46 बॉल, 2-4 3 सिक्सेस. आणि त्यांनी बॉलिंग पण खूप मस्त टाकली. त्यांनी 10 ओव्हर्स 1 मॅडम 33 रन्स देऊन 3 विकेट्स घेतले. मॅन ऑफ दी मॅच तोच होता. आणि चांगला ऑलराऊंडर आहे. चांगला म्हणण्यापेक्षा ब्रेन खूप चांगलं यूज करतो. जेव्हा तो बॉलिंग पण करत होता, तेव्हा जेव्हा बॅट्समन चार्ज करायला लागला ना, तेव्हा त्यांनी एक स्टेप मागून, म्हणजे स्टम्पच्या मागून बॉल टाकायला वगैरे सुरुवात केली. म्हणजे खूप इंटेलिजंट बॉलर पण आहे तो. आर्म बॉल, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक चांगला करत होता तो. तर त्याच्यानंतर मग आपले बॉलरच होते, तर एवढं कोण खेळू शकला नाही. के पटेल 6 रन्स, एच पटेल 12 रन्स आणि बॉलर मग 0 आणि 2 रन्स करून ऑल आऊट झालं. अशा प्रकारे आपण. त्यानंतर पाकिस्तान आले बॅटिंगला. पाकिस्तानकडून तशी अपेक्षाच होती, त्याचप्रमाणे खेळले. ते खूप ब्लॉक करत होते सुरुवातीपासूनच. म्हणजे असं अटॅकिंग खेळलं नाही. त्यांचा ओपनर जो होता गेल्या मॅचला म्हणे त्यांनी सेंचुरी केली होती, समीर मिन्हास, त्याला एक चान्स काय कळलं नाही अंपायरने का नॉट आऊट दिलं. त्यांनी एक कट केला पॉईंटला, कॅच घेतली आणि ती कॅच तशी दिसताना क्लिअर दिसत होती, पण नंतर थर्ड अंपायरने बघितलं आणि स्क्रीनवर काय एवढं दाखवलं नाही, तर त्याच्यामध्ये बोलतात काय एव्हिडन्स नव्हता क्लिअर कॅच आहे, पण असं बाउन्स झालेलं वगैरे पण त्या दिसला नाही कुठे. त्यांनी झूम करून नाही बघितलं आणि त्याला नॉट आऊट दिलं, पण नशीब तो लगेच नंतर आऊट पण झाला. ओपनर पाकिस्तानचा उस्मान खान
16 रन्स फ्रॉम 42 बॉल्स. नुसतं ब्लॉक करत होता, सिंगल्स पण काढायला त्यांना मुश्किल होत होतं. आणि समीर मिनास 9 फ्रॉम 20 बॉल्स. अली हसन 0 फ्रॉम 6 बॉल्स. अहमद हुसेन 4 रन्स फ्रॉम 10 बॉल्स. नंतर त्यांचा कॅप्टनमध्ये आणि जो त्यांचा मेन बिग बॅट्समन होता फरहान युसूफ कॅप्टन आहे, आणि एहसान, या दोघांनी त्यांची पार्टनरशिप केली. पण गोल्डन आपला बेबी बॉस म्हणून प्रसिद्ध आहे तो वैभव सूर्यवंशीला आयुष म्हात्रेंनी एक ओव्हर दिली. केम्बल खेळलं पण वर्क केलं ते, आणि एक चौका खाऊनसुद्धा त्या ओव्हरमध्ये याचा विकेट आला त्यांचा फरहानचा. तो त्यांचा चांगला खेळला बॅट्समन एहसान. 70 रन्स फ्रॉम 83 बॉल्स, 9 for 2 sixes. नंतर बॉलरच होते विकेट किपर होता त्यांचा एक हमजा, 4 रन्स 20 बॉल्स. मग ते सगळे बॉलर्स होते. सुभान 6 रन 14 बॉल्स. सियाम 2 from 7. शफीक 2 रन्स 4 बॉल. रजा 6 रन्स 9 बॉल. असे ते लोक ऑल आऊट झाले 41.2 ओव्हर्सला 150वर. इंडियाकडून किशन कुमार बॉलर, ओपनिंग बॉलर, 7.2 ओव्हर्स 1 मेडन 33 रन्स 2 विकेट्स. हिनेल पटेल 8 ओव्हर्स 2 मेडन 25 विकेट्स नाही मिळालं, पण टाईट बॉलिंग टाकली. दीपेश ह्यानीच तर खरी तर सुरुवात केली विकेट, आणि चांगली बॉलिंग टाकली आणि खूप टाईट बॉलिंग टाकली. 7 ओव्हर्स 16 रन्स 3 विकेट्स. 5 ओव्हरला याचे 5 ओव्हर 6 रन्स आणि 3 विकेट्स होते. आणि जो मॅन ऑफ द मॅच मिळाला कनिक्स 10 ओव्हर्स 1 मेडन 33 देऊन 3 विकेट्स. के पटेल 8 ओव्हर्स 1 मेडन 33 1 विकेट. अशी यांची बॉलिंग होती. तर इझी विन होतं इंडियासाठी. सेकंड विन होतं UAE बरोबर एक विन झालेलं, ज्याच्यामध्ये 433 केलेले आपण, आणि UAEने काही 200+ रन केले. ती मॅच पण आपण 234 रन्सनी जिंकलो होतो, ज्याच्यामध्ये वैभव सूर्यवंशीने 175 केले जस्ट 95 बॉलमध्ये. गुड विन इंडिया. अशीच अंडर 19ची टीम मॅच जिंकत राहो, आणि फायनलला बघू कुठली टीम येते. याच्यामध्ये अंडर 19 ACCमध्ये इंडिया 6 वेळा हा कप जिंकली आहे. बांगलादेश 2 वेळा, अफगाणिस्तान 1 वेळा आणि पाकिस्तान 1 वेळा. आता बघू यावेळेस फायनलला कोण येतं. त्याच्यानंतर दुसरी मॅच इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, थर्ड ODI. आज पूर्णपणे इंडियाचा दिवस होता. इंडियाचं आता टॉसमधलं बॅड लक संपलं आहे. लकीली आपण टॉस जिंकतो आहे. टॉस जिंकून आपण बॉलिंग घेतली, कारण हिमाचलमध्ये होती, धर्मशालामध्ये मॅच, जिथे कंडिशन थोड्या ओव्हरकास्टच असतात आणि थंडीचे दिवस असल्यामुळे बॉल स्विंग चांगलं होतं. तर त्याचा फायदा घेतला इंडियाने. साऊथ आफ्रिकेला 117वर ऑल आऊट केला. डिकॉक 1 रन. रिझा 0. मार्करम कॅप्टन एकटाच खेळला 61-46 बॉल. ब्रेविस 2 रन्स. स्टब्स 9 रन्स. बॉश 4 रन्स. फेरारिया 20 रन्स. मार्को यॅन्सन जो त्यांचा चमकता तारा होता सध्या 2 रन्स. आणि नॉर्के 12 रन्स. एनगिडी 2 रन्स. ब्रॅटमॅन 1 रन्स. अर्शदीप मॅन ऑफ द मॅच 4 ओव्हर्स 13 रन्स देऊन 2 विकेट्स. काय क्रिकेट हा गेम आहे बघा. 4 ओव्हर 4 ओव्हरमध्ये त्याने 13 रन्स देऊन 2 विकेट्स घेतले. आणि गेल्या मॅचमध्ये ह्यांचा फिगर होता 4 ओव्हर 54 रन्स आणि विकेट मिळाले होते माहिती नाही. तिकडे ह्यांनी टोटल काय माहिती नाही, 13 किंवा 15 वाईड्स ह्यांनी एकट्यानेच टाकले होते. आणि आज बघा हर्षित राणा 4 ओव्हर 34 2 विकेट्स. हार्दिक पांड्या 3 ओव्हर्स 23 1 विकेट्स. वरुण चक्रवर्ती 4 ओव्हर्स 11 रन्स 2 विकेट्स. दुबे 2 ओव्हर्स 21 1 विकेट्स. कुलदीप 2 ओव्हर्स 12 2 विकेट्स.
दुबे एक चांगलं करताना दिसतोय. गेल्या काही मॅचेसमध्ये ना दुबेनी चांगल्या क्रुशल ओव्हर टाकले आहेत. 1-2 ओव्हर तो टाकतो, पण चांगल्या टाकतो. म्हणजे विकेट घेतो जो म्हणजे रिक्वायर्ड विकेट असतो त्या सिच्युएशनला त्याचा विकेट त्याला मिळतो. आज पण त्यांनी चांगला ह्याचा विकेट घेतला. बॉसचा काय फेरारी याचा कोणाचा तरी विकेट घेतला मार्को यान्सनचा. तर चांगला करताना दिसतोय कुलदीप यादव, सॉरी दुबे. इंडियाची बॅटिंग आली. अभिषेकने आज पहिल्या बॉललाच एनगिडीला 6 मारला त्यांनी. 35वर आऊट झाला. 18 बॉल खेळला, 3-4 3 सिक्सेस. गिल स्ट्रगल करताना दिसला. 5 बाउंड्री मारल्या, पण त्यातल्या 3-4 तर त्याच्या कट लागूनच गेल्या होत्या. आणि खूप फुटवर्क नाही होत होता, टायमिंग नाही होत होतं, खूप चाचपटत खेळत होता. 28 रन्स केले 28 बॉलमध्ये. तिलक वर्मा 25 रन्स 34 बॉलमध्ये, नॉट आऊट राहिला. गरज नव्हती त्यामुळे आरामात खेळला तो, काय एवढा रन रेट रिक्वायर्ड नव्हता. सूर्यकुमार परत एकदा अनलकी. 12 रन्स 11 बॉल. चांगला 1-2 4 मारलेले आणि त्याचा जो फेवरेट शॉट आहे तो जो फ्लिक करतो असा त्याच्यावरच आऊट झाला. त्याच्यानंतर दुबे आला आणि 4 बॉलात मॅच संपवून टाकली त्यांनी. 10 रन्स 4 बॉल 1-4-1-6. अशा प्रकारे आपण थर्ड T20 जिंकली आणि आता इंडिया 2-1ने लीड करते. 2 मॅचेस अजून आहे. आता जी पुढची मॅच इंडिया जिंकलो तर आपण सिरीज विन करू. तर आजचा दिवस असं क्रिकेटमय होता. मजा आली बघायला, खूप एन्जॉय केलं. आशा आहे आपण सुद्धा सर्वांनी एन्जॉय केलं असाल. तर मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.